पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन ही संघटना करेल आणि हे आजचं मॉडेल म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात राबवलं जाईल। मंत्री आहे त्यांना आम्ही पुण्यात व महाराष्ट्रात फिरू देणार नाही। लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण विठ्ठलाबा मोरे महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी कार्यरत आहे आणि या वारकरी आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक टाळ मृदुंग गजर आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। प्रस्तुत आंदोलनाचं कारण राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्याचा एक ठराव आणलेला आहे आणि या ठरावाविरोधात राज्य सरकार विरोधात या संदर्भात गेले महिनाभरापासून विविध स्तरावरून जे आहे ते राज्य सरकारचा निषेध करण्यात येतोय आणि विरोध होतोय। आमच्या राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचा सुद्धा या संदर्भात राज्य सरकारला तीव्र विरोध आहे। विरोध असण्याचं कारण म्हणजे की ज्या मनुस्मृतीला आमच्या महापुरुषांनी नाकारलेला आहे, किंबहुना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर मनुस्मृती हा ग्रंथ म्हणण्याची सुद्धा पात्रता नाही, त्या मनुस्मृती ग्रंथाची की त्याला पवित्र ग्रंथ म्हणावं ही पात्रता नाही असं क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी म्हटलेलं आहे। याही पुढे जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे या मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे आणि आजचे राज्यकर्ते त्याच मनुस्मृतीचा काही अंश, काही भाग किंवा श्लोक शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करू पाहत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो। ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना हीन दर्जाची वागणूक दिली, स्त्रियांना अपवित्र मानलं, समाजामध्ये भेदाच्या भिंती उभ्या केल्या, समाजामध्ये जे आहे जातीपातीला खत पाणी घातलं, समान शिक्षणाच्या संधी नाकारलेल्या आहेत, अशा मनुस्मृतीचं समर्थन कुणी करू शकत नाही। आमच्या महापुरुषांनी केलं नाही, आमच्या संतांनीही केलं नाही। वारकरी संप्रदायाने तर समाजामध्ये जे आहे समतेचा पाया घातलेला आहे। संप्रदायामध्ये प्रत्येक जाती धर्माचे संत आपल्याला दिसून येतात। शालेय विद्यार्थ्यांना जर काही शिकवायचं असेल तर समता शिकवा, बंधुता शिकवा, स्वातंत्र्य काय असतं ते शिकवा, वैश्विक एकात्मता शिकवा, असं आमचं म्हणणं आहे। शालेय अभ्यासक्रमात ग्रंथ नको तर तुम्ही संत सांगा आणि ग्रंथच जर सांगायचा असेल तर आमचा एकच राष्ट्रीय ग्रंथ आहे, तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना हा आमच्यासाठी, आमच्या देशासाठी पवित्र ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचा समावेश करावा, मनुस्मृतीचा नको। म्हणून आमचा जे आहे राज्य सरकारला या संदर्भातला जो आहे आमचा विरोध आहे। माझ्या सोबत या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी आध्यात्मिक युवा वारकरी विभागाचे राज्य संपर्क प्रमुख आदरणीय सूरज महाराज लवटे आहेत, आमच्या मुस्लिम संत विभागाचे जे आहेत आमचे राजूभाई इनामदार आहेत, आमचे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण काळोखे महाराज आहेत, तालुका अध्यक्ष या ठिकाणी गाडे महाराज बसलेले आहेत। ही सगळी मंडळी, आमच्या ताई महाराज आहेत तिथं, रणधीर ताई महाराज, हे सगळे माझे, दत्तात्रय साबळे महाराज आमचे असतील, आमचे सुनील ढोबळे मामा असतील, ही सगळी मंडळी जी आहेत आज या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित आहेत। आत्ताच आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाचं जे आहे निवेदन आणि त्यातल्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही सुपूर्द केलेल्या आहेत
ही सुरुवात आहे. भविष्यात आम्ही हे आंदोलन जर राज्य सरकारने त्यांचा प्रस्ताव मागे घेतला नाही आणि तसा आदेश काढला नाही तर आम्ही निश्चितपणे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती ही चळवळ उभी करू. 29 तारखेला प्रस्थान आहे आणि त्या प्रस्थानाला आम्ही दिंडीमध्ये पत्रक छापणार आहोत, वारकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहोत की शालेय अभ्यासक्रमात एखादा विषय येताना त्याच्यात साधक बाधक चर्चा झाली पाहिजे. कुणी मागणी केली की तुम्ही मनुस्मृती आणा, कुणीही मागणी केलेली नाही, पण कुठेतरी मनुस्मृतीची चर्चा जी आहे ती ठेवण्याचं काम यांना करायचे, त्याचा आम्ही निषेध करतो. एवढं बोलतो आणि मी माझं थांबवतो. जय हरी, जय वारकरी. सदर आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथं टाळ मृदुंग गजर आंदोलन करत आहे. या आंदोलनाचं कारण असं आहे की शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मनुस्मृती या ग्रंथातील श्लोक विद्यार्थ्यांना पाठाला अभ्यासासाठी टाकत आहेत. तर पहिल्या महापुरुषांनी म्हणजे क्रांतीसूर्य असणारे आपले महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला विरोध केलेला आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची महाड येथे मनुस्मृती ग्रंथाची होळी केलेली आहे. आणि तरीही आजचे शासनकर्ते कुठल्याही प्रकारचा त्या मनुस्मृतीला बेस नसताना सरकारने, महाराष्ट्र शासनाने नाकारलेली असणार, पहिल्या काळात भारत सरकारने नाकारलेली आहे आणि संविधानाने पण नाकारलेली आहे. का तर त्यामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा आणि चतुर्वर्ण व्यवस्था ह्या गोष्टींचा त्यामध्ये भरपूर प्रमाणावर उल्लेख करून त्यांच्यावर मानहानी करण्याचं काम त्या मनुस्मृती ग्रंथाने केलेलं आहे. त्यामुळं मनुस्मृती ग्रंथाचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगायचंय तर इतर ग्रंथ आहेत. इतर ग्रंथ म्हणजे आपलं भारतीय संविधान असेल किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा गाथा असेल, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असेल, त्यातलं किंवा इतर चोखामेळा आहेत, परत गोरा कुंभार आहेत, यांचे अभंग संतवाणी म्हणून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासनास द्यावे, त्यांचे धडे शिकवावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील, संभाजीराजांचे, यांचा खरा इतिहास त्यांनी पाठ्यपुस्तकात शिकवावा आणि चांगले विद्यार्थी घडवावे. या विद्यार्थ्यांची माती भडकवण्याचा प्रयत्न हा राज्य शासनाचा चालू आहे मनुस्मृती टाकून. हा कुठल्याही प्रकारचा योग्य असा निर्णय नाही सरकारचा. त्यामुळं शासनाने, आपल्या असणारे शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय लवकरात लवकर मागे घेऊन आणि त्याबद्दल जर लवकर मागे हा निर्णय घेतला नाही तर आम्ही ह्याचा तीव्र निषेध तर करत आहोत. आणि हे आंदोलन हळूहळू पूर्ण महाराष्ट्रभर पसरेल आणि त्याची दखल परत सरकारला घ्यावी लागेल. त्यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा आणि आंदोलन मागे घेण्याची कृपा करावी.